दोष आहे. मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे की आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले, असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत, मी त्यांच्याशी बोलेन, आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं. खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत, माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे. आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं. माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. दिवाकर रावते असतात तरी सुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो. वेगवेगळे नेते असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरी सुद्धा पक्ष मला 3 नंबरला भाषण करायला देतो. त्यामुळे भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे, मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलोय, हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही. एवढाच मला खुलासा करायचा आहे. मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही, उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो. त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातोय त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई, दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष भाषण करायला देतो. त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच, विषय पण नाही नाराजीचा. त्यामुळे त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांगतो. साहेब, पक्ष अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्षासाठी खूप सारे केलंय किंवा कोकणातला जो पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे, पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचेपी होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला? असं आहे की माझ्यामध्ये दोष आहे. मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही. पक्षाकरता करायचं. ठीक आहे. दुसरा विषय असा आहे की भास्कर जाधव म्हणतात की राजकीय संन्यास मी घेणार आहे. संजय राऊत मला सावरण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा नाराजीबद्दल त्यांना प्रश्न विचारला जातो तेव्हा मला सावरण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात. बघा, नाराज आहेत. एक लक्षात घ्या, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहे, शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहे. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे, अत्यंत चाणाक्ष नेते आहे. शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहे. आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रात तुम्ही वाचा. नक्की ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात, त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.